हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीयालिष्टौष्ट विष्णु स्थिरचर वपुर्वेद विषयो धियां साक्षी शुद्धौ हरिहर सुरहन्तब्जनयनः। गदी शंखे चक्री विमलवनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णो अक्षविषयः। गोकुळ अष्टमीच्या उत्सवाची सुरुवात होत आहे। भगवंताचा जन्म अष्टमीला झाला। देव आणि भक्त यांच्यामधले अभिन्न नातं सांगण्यासाठी जणू भगवंतानीच ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने या अष्टमीलाच प्रगट झालेलं स्वरूप आहे। भगवंताचं चरित्र आपण सर्वांनी निरनिराळ्या प्रसंगांनी निरनिराळ्या माध्यमातनं श्रवण केलेलंच आहे, परंतु संतांच्या अवतारी पुरुषांच्या जीवनामध्ये भगवंताचं जे अनुसंधान आहे ते कसं आहे हेही पाहावं, या दृष्टिकोनातून यावर्षी आपण श्रीकृष्णाष्टक म्हणून एक विषय जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेला आहे। जगद्गुरु शंकराचार्य आद्य जगद्गुरु हे भगवान शंकरांचं स्वरूप होतं, त्यामुळे त्यांना जो भगवंत जाणवतोय वाटतोय तो काय आहे याचं चिंतन थोडं करावं, अशा विचाराने आपण यावर्षीच्या या उपक्रमामध्ये हे कृष्णाष्टक पाहणार आहोत।
पहिलं आचार्यांच्या बद्दल विचार केला तर लक्षात येईल, आचार्यांचं कार्य, विचार, साहित्य सर्व अलौकिक आहे, अनुपम आहे, अद्भुत आहे, अद्वितीय आहे. आचार्य म्हणजे इतिहासकालीन ज्ञान, कर्म, भक्ती, वैराग्य यांचा प्रत्यक्ष देहावतार आहे. त्यांनी विचार एक पाहिलेला दिसतो त्यांच्या कार्यावरून. समाजोद्धार हा त्याच्या कर्मशीलतेवरती अवलंबून आहे. त्याच्यावरच त्याची उभारणी झाली पाहिजे, त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या कार्याचं नियोजन केलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. भक्ती प्रेमाचा अखंड रस या समाजामध्ये राहावा म्हणून आपल्या ओघवत्या ओजस्वी रसाळ भाषेत शंकराचार्यांनी अनेक स्तोत्र रचना केलेल्या आहेत. या स्तोत्रातून जीवन प्रणालीचं एक अमोघ दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. मनुष्याला गंगोत्रीप्रमाणे स्फुरण देणारा अखंड प्रवाह म्हणजे आचार्यांचं विचारधन आहे. गलित गात्र किंवा संसाराने तप्त झालेल्या जीवाला, मानवाला उत्साहाचं उधाण निर्माण करणारी एक दिव्य औषधी वनस्पती म्हटलं तरी चालेल. या स्तोत्राची थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. शंकराचार्यांना लहान वयातच संन्यास घेण्याची इच्छा होते. मातोश्री एकट्याच, वडील गेलेले. आचार्यांनी मातेकडे परवानगी मागितली. आई परवानगी देईना संन्यासाला. तेव्हा काय करावं? तेव्हा त्यांनी एक युक्ती काढली. नदीवरती स्नानाला गेल्यानंतर त्यांनी पाण्यामध्येच उभं राहून आरडाओरडा केला, माझा पाय मगरीने धरलेला आहे. आई, तू संन्यासाला परवानगी दिलीस तर मगर पाय सोडेल. तेव्हा आईसाठी आईने प्रार्थना केली हे, आणि तिने सांगितलं, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी परवानगी देते, पण सांगितलं, माझ्या अंतःकाळाच्या वेळेला तू इथे आलं पाहिजे. संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर धर्मशास्त्राप्रमाणे पुन्हा स्वग्रही यायचं नाही, हा संन्यास धर्माचा नियम आहे. तरी ते कबूल झाले. इथे एक नमूद करण्यासारखा भाग आहे. धर्मशास्त्र, वेदविचार जरी असले, कठोरपणाने असले, तरी एक गोष्ट निश्चित होती, मानव धर्म सर्वश्रेष्ठ आहे. आईची इच्छा आहे, तेव्हा आईच्या इच्छेनुसार आपण त्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा बोध त्यांनी विचारामध्ये घेतला.
याप्रमाणे त्या मगरीने त्यांचा पाय सोडला, ह्या कबूल झाले शंकराचार्य, आणि त्वरित त्यांनी संन्यास दीक्षा घेतलेली आहे. पुढे त्यांचं भ्रमण सुरू झालं. कालांतराने आईच्या अंतःकाळाची वेळ आली. आईने ओळखलं, अरे शंकरा म्हणून देवापाशी बसून हाका मारली. आचार्य त्यावेळेला बद्रीनारायणाच्या क्षेत्रात होते. कोणी समाजातल्या धर्मांध मनुष्यांनी तिथली नारायणाची मूर्त ही तप्तकुंडात टाकली होती. आचार्यांनी ती तप्तकुंडातनं मूर्त बाहेर काढली आणि तिथे मंदिर बांधण्याचं काम सुरू करायचं अशा विचारामध्ये बद्रीमध्ये होते. आईकडून हा निरोप आल्याबरोबर वायुवेगाने ते आईकडे आलेले. आईला विचारलं. आईंचे आणि त्यांचे प्रश्नोत्तर झालेली आहे. ही प्रश्नोत्तर म्हणजे कपिल महामुनी आणि देवहूती माता यांचा जो संवाद आहे, की अत्री ऋषी आणि भगवान दत्तात्रय यांचा जो संवाद आहे, या संवादाला अनुसरूनच हा सगळा विषय आलेला आहे. आणि मग सांगितलं, आता मी निघणार आहे. त्यावेळेला शिवदूत न्यायला आले, कारण शिवभक्त होत्या त्या. शिवाच्या आशीर्वादाने त्यांना हा मुलगा झालेला होता. त्यामुळे शंकर हेही नाव ठेवलं होतं. शिवदूतही न्यायला आले. असा तपस्येने अधिकार प्राप्त केलेल्या त्यांच्या मातोश्री होत्या. आता गेल्या त्या. काही वेळ झाला आणि त्या पुन्हा जिवंत झाल्या. मातेला विचारलं, हे काय केलंस? म्हणाले, तू परतलीस का? मला शिवदूतांबरोबर जाण्याला अतिशय भीती वाटते. मी काही त्यांच्या बरोबर जाणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, तू इथे कृष्णाला बोलव. मग आचार्य बसलेले आहेत आणि त्या कृष्णाला जी प्रार्थना केलेली आहे, तीही श्रियाश्लिष्टौष्टविष्णु स्थिरवर वपुरर्देव वेद विषयो धिया साक्षी शुद्धो हरिसुर हंताब्जनयनः गदी शंखे चक्रे विमलवनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेश मम भवतु कृष्ण अक्षी विषयः शरण्यो लोकेषु मम भवतु कृष्णो अक्षी विषयः. हे पालोपद आहे, हे ध्रुवचरण आहे म्हणायला हरकत नाही. त्याचा अर्थ असा आहे, हे भगवान कृष्ण, मला प्रत्यक्ष तू डोळ्यांनी दिसावास. अक्षी म्हणजे डोळा. अक्षी विषय हा डोळ्यांनी पाहण्याचा विषय, म्हणजे मला तू दिसावास, अशी प्रार्थना इथे केलेली आहे. त्यासाठी अगोदरचे 3 चरण त्या भगवंताच्या स्वरूपाविषयी काही सांगतायत. असं अष्टक त्यांनी म्हटलं आणि साक्षात कृष्ण त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. आज आता लक्षात येईल हे स्तोत्र घेण्याच्या पाठीमागची भूमिका काय, की भगवान कृष्णाने आपल्या समोरही महात्म्यांच्या शब्दांच्या सान्निध्यातनं जर आपण विचार करत असू तर आपल्यालाही असं दर्शन व्हावं, अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारचा विचार आपणही करून तो विचार या ठिकाणी आपण संपन्न करूया.
मग आईने सांगितलं, बाबा रे जाते मी त्याच्याबरोबर, पण आता एक काम कर, जे काही घरामध्ये सोनं नाणं जे काही इथे आहे हे सगळंच्या सगळं तू विकून त्याचे पैसे होतील त्यामध्ये बद्रीचा नारायणाचं मंदिर बांध. तर बद्रीनारायणाचा गर्भगृह जो आहे सगळा तो आचार्यांच्या घरच्या पैशातनं झालेला आहे आणि बाकीचं गढवाल नरेशांनी उभं केलेलं बद्रीनारायण आहे. घरातली जी देवपूजेची भांडी होती ती सुद्धा अग्निशर्मा नावाच्या तिथल्या माणसाकडे सुपूर्त केलेली आहे. आणि हे सगळं काम बद्रीचं जे होतं ते आचार्यांचे शिष्य पद्मपादाचार्य अधिकारी होते. त्यांनी आचार्यांच्या सल्ल्याने ते मंदिर सगळं उभं केलेलं आहे. अशी या स्तोत्राची पार्श्वभूमी आहे. आईने त्यांच्या बरोबर संवाद केला असताना द्वैत म्हणजे काय, दुसरे तिसरे विचारला, काहीही सांगितलं नाही. या विश्वाचा निर्माता एकच परमेश्वर आहे. हे संपूर्ण विश्व त्याच्यापासून निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे तू मी सर्वच जण एक आहोत हे सत्य मात्र तू जाणून घे. या सर्वांमध्ये तीन आत्मप्रवाह परमात्म्याचे प्रवाह सांगितले. आत्मा हाच परमात्मा आहे. आत्मा याचा अंश जो आहे परमात्म्याचा अंश तो जीवात्मा आहे आणि आत्मा आणि जीव हा त्याचा प्रतिबिंब आहे. अशा माध्यमातनं त्यांनी ह्याचा विस्तार केलेला होता आपल्या तत्वज्ञानाचा. प्रश्न असा पडतो, मृत्यू समोर असताना अशा प्रकारचे प्रश्न सुचू शकतात का, ही सामान्य माणसाची शंका आहे. पण महात्म्यांच्या संगतीमध्ये बुद्धी स्थिर होणं हेच महत्वाचं लक्षण आहे. राजा परीक्षिताला समजले 7 दिवसात मृत्यू आहे, पण तरीही तो शुकाचार्य महाराजांना भागवतामध्ये प्रश्न विचारतोय, भूगोल काय, खगोल काय, नरक काय आहे, सगळी विचारणा त्यांनी केलेली आहे. म्हणजे बुद्धी स्थिर झालेली असल्यामुळे त्यांनी हा विचार त्या ठिकाणी केलेला आहे असंच आपल्याला आढळून येईल. या अगोदरच त्यांनी एक अच्युताष्टक म्हणून रचलेलं होतं. भुजंग प्रयासामध्ये ते आहे. त्यानंतर मातोश्री गेल्यानंतर पुन्हा त्यांनी एक कृष्णाष्टक केलेला आहे. तो कृष्ण नी पुढे कसं आहे, त्याचं कार्य काय आहे अशा स्वरूपाचं आहे. परंतु ज्या स्तोत्रामध्ये गायलं असताना साक्षात परमात्मा प्रगट झाले ते हे स्तोत्र आहे. गोपीगीतही आहेत भागवतामध्ये, पण जीवशिव मिलनाचं जे होतं, पण या रचनेमध्ये अवगाहन करणारे आपणच आहोत. बोलवता तोच आहे, तूच करता आणि करविता, असं ज्याचं स्वरूप आहे ते हे आहे. म्हणून त्यांनी एक रूप मांडलं.
श्रियाश्लिष्टो विष्णोरस्थिरचरवपुर्वेदो विषयो धियो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयनः गदी शंखी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णो अक्षी विषयः। शरण्यो लोकेश मम भवतु कृष्ण अक्षी विषया। हे या स्तोत्राचं ध्रुवपद आहे। वैशिष्ट्य एकच आहे की भगवंताला हे स्तोत्र म्हटल्यानंतर प्रगट व्हावं लागलं, इतकं सामर्थ्य या स्तोत्रामध्ये आहे। येथे स्थूल रूपाचं वर्णन केलेलं आहे। लक्ष्मीने ज्याला आलिंगन दिलंय, जो सर्वव्यापी आहे, सर्व स्थावर जंगम सृष्टी हे ज्याचं शरीर आहे, ज्याचे ज्ञान व साक्षात्कार वेदामुळे होतो, तो सर्वांच्या बुद्धीचा साक्षी आहे, जो सर्व दोष रहित आहे, जो सर्व भक्तजनाचं दुःख हरण करणारा आहे, जो दैत्यांचा नाश करणारा व कमळाप्रमाणे सुंदर डोळ्यांचा आहे, ज्याच्या हातात गदा शंख चक्र ही आयुध आहेत, ज्याच्या गळ्यात ताज्या व स्वच्छ फुलांच्या माळा आहेत, ज्यांची अंगकांती सुस्थिर आहे, जो शरणागतांचा आश्रयस्थान आहे व सर्व लोकपती आहे, अशा भगवान कृष्ण मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा, त्यांनी प्रत्यक्ष इथे यावं। यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत। एक आहे मनुष्यानी अंतर्मुख बनावं, मनाचं संयमन करावं आणि निरअतिशय असं निर्मल निरामय पवित्र व्हावं किंवा पवित्र राहावं। तेव्हा जे श्रिया श्लिष्टौष विष्णू स्थिरव चरवपुर वेदो विषयो, हा जो विचार एक त्यांनी पहिल्यांदा घेतलेला आहे, तो कशासाठी घेतला आहे? जो श्रिया म्हणजे लक्ष्मी, जो लक्ष्मी संपन्न आहे, परंतु तो तिच्याबद्दल मात्र उदासीन आहे। उदासीन याचा अर्थ असा आहे, त्याला तिच्याबद्दलची आसक्ती नाही। अंतर्मुख आहे आणि त्यामुळे ती सुद्धा आपली जो अपेक्षाच करत नाही त्याच्याकडे ती राहते। न मागे तयाची रमा होय दासी, मागतो त्याच्याकडे ती राहतच नाही असं नाही, पण तिचं वास्तव्य हे तसं राहत नसतं। आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं, लक्ष्मीने आलिंगलेला, लक्ष्मीने त्याची इच्छा नाही आहे, तो लक्षही देत नाही तिच्याकडे, हे स्थूल रूपाचं वर्णन आहे। म्हणजे लक्ष्मी ज्याच्या सान्निध्यात आहे तो सर्वव्यापी आहे
स्थिर चर व्यापून आहे आणि जो वेदांना विषय कळलेला आहे. वेदच म्हणतायत आम्ही अनिर्वचनीय आहोत, आम्हाला बोलताच येत नाही, नेती 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 ते म्हणतायत. तरी भगवंत असं म्हणतात, जो केवळ चराचरासाठी स्थिर चरो वेदो विषयो, की सगळ्यांसाठी जर विचार केला तर हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा हा तोनीच वर्णन फक्त करावा की जो वेदांना आकलन झालेला आहे, वेदांचा विषय अशाच त्यांनी करावं, ही भूमिका त्यांच्या ठिकाणी आहे. किंवा दुसरा अर्थ आहे तो असा आहे, या स्थिर चराचराचं ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं त्याचा साक्षात्कार हा वेदामुळे होतो. वेदाचा विषय साक्षात्कार करून देण्याचा आहे. त्याला झाला का नाही हा नाही. म्हणून तर भगवंताच्या जीवनामध्ये जर विचार केला तर गोपी कोण आल्या होत्या? ह्या वेदाच्या रुचाच पुन्हा स्त्रीरूप धारण करून आल्या होत्या आणि भगवंताचं सान्निध्य अनुभवत होत्या. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, नुसतं नाही आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तो त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेत होते, हे त्याच्यातलं वैशिष्ट्यता आहे. आणि म्हणून ज्याचं ज्ञान आणि साक्षात्कार वेदामुळे होतो, म्हणजे वेदाचं महत्व की तो वेदाला समजलाय म्हणून ते वर्णन करू शकतात. जो लक्ष्मीच्या सान्निध्यात आहे, धियाम साक्षी शुद्ध, हा बुद्धीचा शुद्ध स्वरूप साक्षी भाव आहे त्याच्याजवळ. बुद्धी ही साक्षी भावाची आहे, तटस्थ पाहिजे, स्थिर पाहिजे. आणि म्हणून भगवंताच्या ठिकाणी बुद्धी जीवाची स्थिर झाली पाहिजे, नुसतं म्हणून होत नाही. यासाठी आचार्यांनी एक उपाय सांगितला. हरीर सुरोहंता अब्ज नयना. सर्वांचं दुःख हरण करणारा जो आहे आणि दैत्यांचा नाश करणारा आहे, मग त्याचे डोळे कसे आहेत? तर कमळासारखे अब्ज नयना. हा, अब्ज म्हणजे कमळ. कमळासारखे ज्याचे डोळे आहेत, पण कमळासारखे डोळे असून कार्य कोणतं आहे? भक्तजनांचं दुःख हरण करणे हा एक आहे, आणि दैत्यांचा नाश करणारा आहे हे दुसरं आहे. असा जो परमात्मा आहे त्याचा साक्षी भाव जागा आहे. ह्याचा अर्थ दुसरा आहे, जीवाला प्रत्येक वेळेला जर विचार केला तर त्याला तटस्थपणे राहता येण्याचं सामर्थ्य हवंय. अलिप्तपणा, जो अलिप्तपणा सामान्य संसारिक लोकांना अशक्य होतो. शक्य होत नाही असं नाही, अशक्य असलं तरी शक्य होत नाही असा अर्थ नाही, पण त्याची आम्हाला कल्पनाच करता येत नसल्यामुळे ते सगळंच्या सगळं अशक्यच आहे ही एक धारणा होऊन बसते. आणि म्हणून वेदाचं तत्व, वेदाचा आधार का घेतला तर वेद ज्ञान हे परोक्ष आहे. वेदांतामध्ये दोन शब्द आहेत, परोक्ष अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे काय? आपण समजतो एखादी गोष्ट घडली
अरे बोलायचं होतं तर माझ्या अपरोक्ष कशाला बोलायचं, माझ्या समोर बोलायचं होतं, व्यवहारात म्हणतो. पण हा चुकीचा शब्दाच्या अर्थाप्रमाणे. अपरोक्ष याचा अर्थ असा आहे की माझ्या समोर मी पाहतोय, मी बोलतोय, मी करतोय, माझ्या समोर अपरोक्ष. आणि परोक्ष म्हणजे माझ्या शिवाय झालेला विचार. इथे आचार्य असं सांगतात, वेद तत्वज्ञानाचा आधार घेतलाय. वेद तत्वज्ञान कसं आहे? परोक्ष आहे. डायरेक्ट, इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे अपरोक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे परोक्ष. तर हा परमात्मा तत्वज्ञानाने जर समजायचा म्हटला तर परोक्षवादानी समजू शकतो, अपरोक्षाने होत नाही. ब्रह्म दाखवा असं कोणी म्हटलं, वेदाचं प्रतिपादन दाखवता येतं का? पण ते आहे का नाही? आहे म्हणून स्वीकार करावा लागतो. स्वीकार केला की मग समजायला लागतं तो आहे. आणि तो कसा आहे याचं ज्ञान करून घ्यावं लागतं. आणि यासाठी आचार्यांना वेदातलं तत्वज्ञान सांगायचं आहे. वास्तविक आचार्यांचं कार्य काय आहे? महत्वाचं सद्बुद्धीचं रक्षण करणं. म्हणून ते जे म्हणतायत धियाम साक्षौ. साक्ष धियाम, धी म्हणजे बुद्धी आणि साक्षी म्हणजे तटस्थ भाव येतो. तेव्हा सद्बुद्धीचं रक्षण करणं आणि सद्बुद्धीचं रक्षण करता करता दुर्जनांचा सुद्धा नाश करणारा, असुरांचा नाश करणारा, सुर असुर हंता, असुरांचा नाश करणारा, पण दुष्टबुद्धींचं परिवर्तन करणारा असा जो आहे तो भक्तांचा मात्र संभाळ करत असतो. अब्ज नयन कमलाचं उदाहरण का दिलं? तर भक्तांचं तो रक्षण करणार आहे. आणि असं रक्षण करणारा असल्यामुळे त्याला हे सगळं करण्याची आवड आहे. कशी आवड आहे? तर स्थिर रुची ही आवड आहे. त्याला नुसता वाटत नाही, त्याला आवड आहे त्याची. मग तो आहे कसा? ओळखा. असं आपण पाहू म्हणतो ना, ओळखा. कसा ओळखायचा? तर त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. विमल मन वन, विमल वनमाळी स्थिर रुची ही. तो कमल नयन आहे, हातात त्याच्या गदा आहे, गदी शंखी चक्री. हातात त्याच्या गदा शंख चक्र गदा आहे. गळ्यामध्ये वनमाळा आहेत. त्याला सगळे जण शरण जातात. हा त्याच्यातला महत्वाचा धागा आहे. बर, तो शास्त्रसेवा काही वेगळी करतो का? नाही. मग तो कसा आहे याचं वर्णन त्यांनी केलंय. असं आहे, धियाम साक्षीव असा विचार मांडलेला आहे. बुद्धीचं सामर्थ्य हे वेगळं आहे, लक्षात घ्या.
बुद्धीचे सामर्थ्य अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मन, बुद्धी, चित्त, अहंभाव, अंतःकरण, पटल हे सगळं परिमल शुद्ध झाल्याशिवाय बुद्धी स्थिर होत नाही. मग आपले प्रयत्न कसे पाहिजेत? बुद्धी स्थिर होण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजे. मग शुद्धी कशाने होते? शरीराची शुद्धी स्नानाने आहे, मनाची शुद्धी मननाने आहे, बुद्धीची शुद्धी कर्माने आहे. पण कर्म कसं आहे यावर अवलंबून आहे. शुद्ध कर्म आहे की नाही? बरं, नुसतं शुद्ध असून चालत नाही, भावही शुद्ध असावा लागतो. कर्म अशुद्ध आहे असं घटकाप्रधान, भाव शुद्ध आहे तरीही चालणार नाही. एक शुद्ध आणि एक अशुद्ध यांनी होत नाही, दोन्ही भाव शुद्ध हवेत. आपलं कसं होतं यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं जर असेल तर, दुसऱ्याला पवित्र बनवण्याचा आपला प्रयत्न असतो. मी पवित्र झालं पाहिजे नाही, दुसऱ्यानी कसं वागावं इकडे आपलं लक्ष प्राधान्याने असतं. कारण बुद्धीच्या मध्ये पैलू आहेत. धियाम साक्षी शुद्धो हे जेव्हा म्हणतात तेव्हा तिच्यामध्ये पैलू आहेत एक एक. बुद्धीमध्ये बुद्धी सामान्य आहे, सर्व जीवांच्या ठिकाणी आहे. बुद्धी ही काही फक्त एका ठिकाणीच आहे असं नाही, एका मानवी देहाला असं नाही. मनुष्य देह आणि इतर देह हे वेगळे आहेत असं जर कोणी म्हटलं तर देह वेगळे आहेत, पण बुद्धी ही सगळ्यांना आहे. बघा, साखरेचा कण जरी पडलेला असेल तर मुंगी काय करते? ती इतर सगळ्यांना निरोप देण्याचं कार्य करते. बरोबर त्या ठिकाणी मुंग्यांची रांग लागते. सगळे शिस्तबद्ध येतात आणि एक एक कण उचलून नेतात. मग तेवढ्या मुंगीसारख्या छोट्या देहाला बुद्धी आहे म्हणायचंय का नाही? यावं आणि तो कण घ्यावा हे ज्ञान कसं आहे? हे कशाचं आहे? बुद्धी आहे सगळ्यांना, बुद्धी नाही असं नाही. परंतु मानवी बुद्धीमध्ये फरक आहे. सामान्य बुद्धी ही बुद्धी जिच्यावर थोडे संस्कार होतात ती प्रज्ञारूपा मेधारूपात जाते. मेधा प्रगल्भ बनते तेव्हा प्रज्ञारूपात येते. प्रज्ञेमध्ये जेव्हा ती येते तेव्हा ऋतंबरा प्रज्ञेत येते. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा बुद्धी लखलखीत होते ती वैशारद्य बुद्धी असते. वैशारद्य. आणि म्हणून बुद्धी नुसती असूनही चालत नाही, तर बुद्धी बरोबर मन आणि चित्त हे सुद्धा पवित्र राहायला पाहिजे. एकाच ठिकाणचा विषय नाही. ही तीन उपकरणी आहेत, मन बुद्धी चित्त. आणि तीन उपकरणी मनुष्य जीवनाला
भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयुक्त ठरणारी ही 3 उपकरणे आहेत. एकदा का ते परिमल शुद्ध झालं की वेदाचं तत्वज्ञान प्राप्त होतं, शब्दज्ञान प्रथम होतं आणि मग त्या ठिकाणी मन संकल्प विकल्प करू लागतं. चित्तामध्ये इच्छा आकांक्षा वासना राहण्याची सोय असते, तिथे काही राहायला तयार होत नाही. म्हणून मन बुद्धी चित्त बनून मग काय होतं, त्याचं हृदय बनतं. सूक्ष्मदेहाचं हृदय कसं बनतं, तर मन बुद्धी चित्त यांच्या मिश्रणातनं हृदय बनत असतं. ते पवित्र राहायचं असेल तर मनुष्याजवळ कोमलता. आचार्यांचं नियोजन कसं आहे बघा. गदी शंखी चक्री विमल वनमाली स्थिर रुचे वरती हंता अब्ज नयना. अब्द म्हणजे कमळ. आता तिथे ते सांगतात की हे सगळं होण्यासाठी काय आहे, तर मनुष्याजवळ कमळाप्रमाणे कोमलता, सुशीलता, प्रेम, पवित्र मधुरता ही हवी आहे. तरच आमचं हृदय हे मेणाहुनी मऊ वज्राहुनी कठीण हे होऊ शकतं. यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे, लक्षात घ्यायची आहे. शरीराचं स्वरूप वा कुरूप याला जीवनामध्ये महत्व नसतं. मला माहिती आहे इथे सांगून काहीच उपयोग नाही, कारण आता कोणाला त्याचा उपयोग नाही आहे. ऐकायला पाहिजे ते कोणी नाही आहेत. पण शरीराची स्वरूपता आणि कुरूपता ही कशावर अवलंबून, ह्याच्यावर काही अवलंबून नाही, अवलंबून आहे ते सद्गुणाचं अधिक मूल्य काय यावर आहे. सद्गुणावरती मूल्य अवलंबून आहे. पूर्वीचे विवाह पाहिले की असं लक्षात येईल आपल्याला की कसं या भगवंतानी जोड्या घातल्या असतील जन्माला. एक आवस, एक पौर्णिमा, कोणी कुठे असेल, एक शीघ्रकोपी, एक शांत, एक उंच, एक बुटका. आमच्याकडे दिवेकरांची जोडी होती. ते 5, 10, 6 असे आणि पत्नी 4, 10, 4, 8, 4, 10. प्रपंच झाला, पण कौटुंबिक न्यायालय कुठे मध्ये आलं नाही. कशाला महत्व दिलं? सद्गुणाला महत्व देत होते म्हणून प्रेम जडत होतं. सद्गुणामुळे संसार राहत होते. आता सगळं स्वकेंद्रित आलेलं आहे. दाखवायला बहिर्मुखता आहे, पण सर्व कृती ही स्वकेंद्रित आहे. त्याचा होणारा परिणाम हा अतिशय वाईट आहे. सगळ्यावरच घातक आहे, समाजाला, कुटुंबाला आणि स्वतःसाठी. म्हणून आचार्यांनी सद्गुणाला महत्व दिले. शरीराला सुंदरता ब्युटी पार्लरमुळे येणार नाही. मी गमतीनेच म्हणत असतो, ब्युटी पार्लर म्हणजे नखरा, आणि नखरा म्हणजे काय, न खरा.
तो दाखवायला जे काही आहे त्यापेक्षा वेगळंच काहीतरी असतं, ते लपवायचं म्हणून तिथे तो नखरा करायचा. खरं त्याची गरज असते का असं जर म्हटलं तर नखरा करायचा म्हणजे आहे याच्यापेक्षा विद्रूप करतात, अशी माझी धारणा झाली आहे. मी जे काही बघतोय त्याच्यावरनं सांगतोय. आणि बघायला मी जात नाही, पण येऊन माझ्या डोळ्यासमोर आदळतं म्हणून कळतं. आचार्य म्हणतायत हे जे सगळं आहे हृदय सद्गुण संपन्न करायचंय, तिथे दुर्गुणाचं चिंतन करायचं नाही. जर दुर्गुणाचं चिंतन झालं तर दुर्गुणाकारच हृदय बनतं. ब्रह्माचं चिंतन केलं तर ब्रह्मभावामध्ये तुम्ही जाऊन पोहोचू शकता. म्हणून आचार्यांना ध्येयाम साक्षी बद्दलचा विचार आहे. पापाचं, अपवित्रतेचं, कल्याणाचं चिंतन कधीही करू नये. बघा तुम्ही, एक गोष्ट अशी एक आपल्या लक्षात येण्यासारखी आहे, ती येईल आपल्याला. शुद्ध व्यवहार व्हायला पाहिजे. कसा होणार असा विचार केला तर लहान मूल आहे आणि कौतुकाने जवळ येतं आणि चापट मारतं. कौतुक करतो ना आपण, काय बघा केलं. आणि ही चापट त्यांनी रागाने दिली तर आपणही रागवतो. एवढा साने चिमुरडा तर राग कसला येतो, चापट कसली मारतोच. आणि तेच लहान मूल जेव्हा येतं तुमच्या दोन्ही गालावरती हात ठेवतं त्यावेळेला त्याचं कौतुक करतो. हे कशाचं लक्षण आहे? काय उदाहरण दिलंय मी? शुद्ध भाव आहे त्यावेळेला ती चापट नसते, ते कौतुक असतं. अशुद्ध भाव जेव्हा येतो तेव्हा तो राग असतो आणि रागाची असते ती चापट आपल्याला खपत नाही. हेच भगवंताचं आहे. किती सोपं आहे की नाही? पण आपल्याला ते अवघड वाटतं. भगवंतानी, आचार्यांनी जे वर्णन केलेलं आहे भगवंताविषयीचं हे सगळं, ते त्याच्या हृदयात जाऊन केलेलं आहे. आणि म्हणून तिथे असं दिसून येतं आपल्याला, हृदय पवित्र हवे, कुलीन हवे, विद्या संपन्न हवे, सौंदर्य आहे त्यात, धन आहे, पद आहे. असं जेव्हा सगळंच असतं तेव्हा भगवंत परमेश्वर विन्मुख होत असतो. पण परमेश्वराच्या समोर हे जेव्हा सगळं येतं तेव्हा हे भाग सगळे गळलेले असतात. मग परमात्मा कसा आहे? विमल वनमाली स्थिर रुची. स्थिर रुची, ज्याच्या ठिकाणी अंगकांती सुस्थिर आहे. स्थिर म्हणजे तो स्थिर नाही आहे असा अर्थ. अंगकांती आणि सर्वांचा आश्रयस्थान आहे. वनमाली आहे, गळ्यात मळमाळा घेतलेला आहे. आणि रुची आहे, त्याला आवड आहे. आवड, सामान्य माणसाची आवड. कसं बोलतो बघा आपण. आता मनातल्या मनात बघा तुम्ही काय त्याला म्हणा. श्रीखंड भयंकर आवडतं. म्हणजे श्रीखंड भयंकर आहे का आवड भयंकर आहे?
आणि भयंकर शब्द तिथे वापरायचा का? आम्ही व्यवहारात वापरतो. मज काय आवडतंय? आवडे मनासी जावे पंढरीसी, आवडे मनासी. तुकारामांची आवड आहे. पंढरपुरा माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नैन गुडी. ज्ञानदेवांची आवड आहे. काय आहे? पंढरपुरा नैन गुडी. आमची आवड बघा कशी आहे भयंकर. हे जे स्वरूप आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून स्थिर रुची, ही स्थिर म्हणजे सुवर्ण अंगकांती ज्याची आहे, अंगकांती सुस्थिर आहे आणि त्याची आवड आहे. त्याला आवड हा शब्द रुचीचा नाही आहे शब्दाचा अर्थ म्हणून, पण हिते धरताना आवड धरायला लागणार आहे तो. कारण रुची ही संस्काराची असते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, आवड आली. अनेक जन्माच्या संस्काराची आवड, संस्कारांनी निर्माण झालेली आवड म्हणून रुची शब्द आहे. आवडच. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अनेक जन्माचा तो संस्कार आहे. आणि असा जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा सांभाळ तो करत असतो. म्हणून जो शरणांग शरण्यो लोकेशो, आचार्य म्हणतायत शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्ण अक्षी विषयः. कसा आहे? तर जो शरणांगताचं आश्रयस्थान आहे. शरण्य काय आहे? शर बघा तुम्ही, शराचा अर्थ काय आहे? बाण. बाणाचं कार्य काय आहे? लक्षवेध. लक्ष काय आहे? वेध आहे. काही असेल लक्ष, भगवंताच्या चरणाचं लक्ष. आता लक्षात घ्या परत, लक्ष शब्द कसा आहे? क्ष नुसता क्षत्रियातला एक, आणि दुसरं अर्धाक्ष क्षत्रियातला आणि त्याला य जोडलेला. लक्षात आला? आता लक्षात आला जेव्हा मी म्हणतो तिथे काय आहे? लक्ष म्हणजे वेध. अर्थाचं फार वेगळे फरक. आणि लक्षो, क्षला य, लक्ष. तिथे काय आहे? एक ठराविक स्पेसिफिक जागा. अर्जुन म्हणतोय, द्रोणाचार्यांनी विचारलंय, हा झाड आहे, झाडावर अनेक पक्षी आहेत, त्या पक्षामध्ये वर एक पक्षी बसलेला आहे, त्यांनी स्थानबद्ध केलाय त्याला मंत्रशक्तीने, आणि त्याचा डोळा तुम्ही फोडा, लक्ष करा. म्हणजे काय? तिथे क्षला य आहे. लक्षात आलं म्हणून उदाहरण दिलं. 104 जण सांगतायत झाड आहे, शेंडा आहे, हिरवा आहे, पोपट दिसतोय. एकानेही सांगितलं नाही मला डोळा दिसतो. डोळा दिसतो कोणी सांगितलं? फक्त अर्जुनाने. त्याला बाकी काही दिसलं नाही. हे लक्ष. ह्या लक्षात वेध घ्यायचा आहे. म्हणून शरण. शरण काय? शर म्हणजे काय? बाण. बाणांनी योग्य त्या ठिकाणी आपण लक्षवेध करायचा आहे. तो कसा? तो असा. म्हणून शब्दरचना का आचार्य करतायत? शरण्यो लोकेशो. शरण्य, शर म्हणजे बाण.
कुठे बाणाचं लक्ष असायला पाहिजे, तुमचं लक्ष कुठे असायला पाहिजे, तर शरणामध्ये काय आहे, भाव जर धरला ते भगवंता तुझा मी स्वीकार केला. पण मी म्हंटल हो स्वीकार केला, पण त्यांनी तुमचा केला का नाही हे कुठे माहितीये. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा शब्द काय येतो, शरणांगत. आगत, त्यांनी माझा स्वीकार केला. आता दोन्ही ऐक्य झालं, यांनी स्वीकार केला, त्यांनी त्याचा स्वीकार केला. आणि मग तिसऱ्या पातळीवरती येतं शरणांगत वात्सल्य. वात्सल्य म्हणजे प्रेम. गायीचं आणि वासराचं जे प्रेम आहे ते वत्स आणि धेनूचं प्रेम जे आहे तेच प्रेम भगवंताचं आणि शिष्याचं असतं. म्हणून इथे शब्द आहे शरण्यो. मी शरण आलेला जो आहे लोकेशो. लोकेशो म्हणजे कोण आहे, सर्व स्थान, सर्व लोकपती. फक्त भूतलावर असं नाही, जो जो शरण येतोय त्याचा तो हा स्वीकार करणारा आहे. असा श्रीकृष्ण जो आहे त्यांनी माझ्या डोळ्यासमोर यावं. अक्षी विषय, हा विषय म्हणजे काय, दिसावं. डोळ्याचा विषय काय सांगा, पाहणं. मला दृष्टोत्पत्ती सेवा, मला भ्रम नको, मानून घेणं नको, आधार नको, भाव नको, अभाव नको. प्रत्यक्ष विषय, डोळ्यांचा विषय म्हणजे काय, पाहणं. माझ्या डोळ्यासमोर मला पाहता येईल असा तू उभा राहा. देवाला प्रार्थना अशीच ठेवावी, तू दिसशील ना तसा छान दिस. हे असं उगीच कुठल्या तरी रूपात आलाय गेलायस आणि अमुक दिसला तसलं काही करू नकोस. समक्ष ये, छान दिसू देस. मला तो डोळ्याला दिसतोय. आचार्यांचे भाव कसे आहेत ते बघा. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्ण विषया. कृष्णाने माझ्या डोळ्यासमोर प्रगट व्हावं आणि मला तो दिसावा. अगदी सरळ सरळ भाषेतला एक भावार्थ. असा परमात्मा पाहायचा आहे, हे त्याचं स्वरूप आपण ओळखायचं आहे. म्हणून आचार्य पहिल्या श्लोकामध्ये असं सांगतात, श्रीयालिष्टो विष्णू स्थिरचरवपूर्वेदो विषयो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयनः गदी शंखी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णो अक्षि विषयः. भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत्. उद्याला